राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। आईच्या आत्महत्येचा बनाव करत मुलीनेच जन्मदात्या आईला ठार मारले। पनवेल शहर पोलीस टीमकडून गुन्हा उघड। प्रिया नाईक यांच्या हत्येने खळबळ माजलेली असताना आत्महत्या की हत्या ह्या प्रश्नाची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे। पनवेल माणिकनगर येथे राहत असलेल्या प्रिया नाईक या महिलेस आपल्या स्वतःच्याच मुलीने इतर 2 साथीदारांच्या मदतीने 13 सप्टेंबर रोजी ठार मारले। उंदराचे औषध पिऊन आईने आत्महत्या केल्याचा बनाव केला होता, परंतु वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे त्यांच्या सहयोगी टीमने सखोल चौकशी करत मृत महिलेची मुलगी प्रणाली प्रल्हाद नाईक हिने विवेक पाटील, विशाल पांडे यांना प्रिया नाईक यांना ठार मारण्याची सुपारी देत हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे। पनवेल शहर पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे। नवऱ्यासोबत न पटल्यामुळे नवऱ्याला सोडून मृत महिलेची मुलगी माहेरी राहत होती। बाहेर येणे जाणे, मोबाईलवर बोलणे, बंदी, मोबाईलवर तपासणी या विविध आईंच्या निर्बंधांना प्रणाली नाईक वैतागून तिने विवेक पाटील व विशाल पांडे यांच्या मदतीने 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्रिया नाईक घरात एकट्याच असताना घरी जाऊन हत्या केली। प्रिया नाईक यांचे पती घरी आल्यानंतर पत्नीला बेशुद्ध अवस्थेत पाहताच त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले। तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। शवविच्छेदन अहवालात प्रिया नाईक यांची हत्या गळा आवळून झाल्याचे स्पष्ट झाले। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, पनवेल। दिनांक 13 तारखेला पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माणिकनगर सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये एक महिला जिचं नाव प्रिया नाईक आहे, तिचा मृतदेह संशयास्पद स्थितीत मिळून आला। या प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूचं दाखल केलं। दुसऱ्या दिवशी जेव्हा तिचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं तेव्हा असं निदर्शनास आलं की तिचा कोणीतरी गळा आवळून खून केलेला आहे। मग या प्रकरणात आपण खुनाचा गुन्हा दाखल केला। घटनेचं गांभीर्य ओळखून या गुन्ह्याचा तपास पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आला। त्यांना तपासादरम्यान दिसून आलं की ह्या महिलेची मुलगी जिचं नाव प्रणाली नाईक आहे, हिने तिचे 2 परिचित किंवा साथीदार विवेक पाटील आणि विशाल पांडे यांच्यासोबत आईच्या खुनाचा कट रचला आणि त्या रचलेल्या योजनेप्रमाणे विवेक पाटील आणि विशाल पांडे या आरोपींनी या महिलेचा तिच्याच ओढणीने गळा आवळून खून केला। तिचे एक मित्र होता दीपक चौधरी नावाचा, त्याचा नातेवाईक हा विवेक पाटील होता आणि त्या विवेक पाटीलकडून मग ह्या पांडेची ओळख झालेली। बरोबर आहे, ह्याही प्रकरणामध्ये ह्याला सुसाईड किंवा आत्महत्येचं स्वरूप देण्याचा आरोपींनी प्रयत्न केला। त्यांनी लोकल मार्केटमधून उंदीर मारण्याचं औषध घेतलं होतं आणि नंतर ते तिला पाजलं होतं। काही भाग त्या औषधाचा तिच्या शरीरावर पण मिळून आला आणि असा बनाव करण्याचा प्रयत्न केला की ही आत्महत्या आहे। तरी पण ठाकरे साहेब आणि त्यांच्या टीमनं कौशल्याने तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला। नाही, सर्वच सोसायटींना माझे आव्हान किंवा विनंती आहे की किमान तुमच्या एंट्री आणि एक्झिट गेटवर तरी CCTV बसवणे आवश्यक आहे आणि अशा प्रकारचे गुन्ह्यांना आळा बसतो। गुन्हे घडल्यास ते आम्हाला उघडकीस आणण्यास पण खूप अमूल्य मदत होते। तरी सर्वांनी हे CCTV बसवणे अत्यावश्यक आहे।